आपले पालकमंत्री माननीय अशोकराव उईकेजी, आपले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी वनमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवरावजी भोंगळे, चंदनसिंगजी चंदेल, त्याचप्रमाणे प्रसाद पुल्लीवार, हरीश शर्मा, संध्याताई गुरनुले, या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन, सीओ पुलकित सिंग, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी एक संकल्पना मांडली की ज्या क्षेत्रामध्ये खनिज उत्खनन होतं त्या क्षेत्रातल्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे। कारण आपल्याला कल्पना आहे की उत्खननामुळे आणि त्याच्या ट्रान्सपोर्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात संसाधनांची हानी होते, लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि मग त्याच्यातनं जी काही मत्ता तयार होते, त्यातनं जो काही निधी मिळतो, यात उचित हिस्सा हा त्या भागातल्या लोकांनाही मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीने काही नियम या संदर्भातले तयार झाले आणि त्या नियमानुसार मग ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज निधी उपलब्ध आहे त्या ठिकाणचे वेगवेगळे जे काही उपक्रम आहेत ते आपण हातामध्ये घेतले। मला अतिशय आनंद आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आपण या खनिज निधीतून हातामध्ये घेतले आहेत। मागच्या काळामध्ये आपण कॅन्सर हॉस्पिटल देखील खनिज निधी आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं चंद्रपूर जिल्ह्यात उभं केलं। आता अजून वेगवेगळे जे कार्यक्रम आणि उपक्रम हातामध्ये घेतलेत की ज्यातनं सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा एक फायदा होईल आणि विशेषतः आता जे जवळचे लोक आहेत परिसराच्या त्यांना अधिक फायदा मिळाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडण्यात आली आहे। त्यामुळे तो मला असं वाटतं की त्याचाही फायदा हा वेगवेगळ्या प्रकारे रोजगार निर्मिती असेल, विकास असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या प्रत्येक गोष्टी करता त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल आणि म्हणून जे काही इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे विविध प्रकल्प या ठिकाणी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिजावर आधारित इन्व्हेस्टमेंट येते आहे। म्हणजे ज्यावेळी सुधीर भाऊनी आणि मी विदर्भाची यात्रा काढली होती त्यावेळी आम्ही ही मागणी करायचो की आमच्याकडे खनिजावर आधारित उद्योग आले पाहिजेत, पण आज मला खरोखर आनंद आहे की ते आपलं जे स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात उतरत आहे आणि येत्या काळामध्ये चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा एक प्रकारचं मला असं वाटतं एक इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होणार आहे। माझा स्वतःचा अंदाज आहे की या दोन जिल्ह्यात मिळूनच आपण जवळपास 1.5 लाख लोकांना रोजगार देऊ शकू अशा प्रकारची एक व्यवस्था या ठिकाणी उभी होते। ही व्यवस्था उभी होत असताना आपला प्रयत्न आहे की पर्यावरणाचं संतुलन देखील राहिलं पाहिजे, कारण या जिल्ह्यांनीच पर्यावरणाचं संतुलन राखलेलं आहे। पण आता हे जिल्हे औद्योगिक होत असताना त्याचं पर्यावरणाचं संतुलन हे कुठेही त्या ठिकाणी खराब होता कामा नये आणि म्हणून मागच्या काळामध्ये सुधीरभाऊ आपण 50 कोटी वृक्ष लागवड हा एक विषय हातामध्ये घेतला होता, यशस्वीपणे तो केला। आता मी गडचिरोली जिल्ह्याला 5 कोटी वृक्षांचं टार्गेट दिलेलं आहे। 40 लाख त्यांनी लावले आहेत आणि त्यांचं लावणं चाललेलं आहे आणि येत्या 3 वर्षामध्ये 5 कोटी वृक्ष लागवड त्यांनी करावी। आता चंद्रपूरमध्येही इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे चंद्रपूरमध्येही एक मोठं टार्गेट हे आपण फिक्स केलं पाहिजे। म्हणजे आपल्याला हे दाखवलं पाहिजे की आम्ही औद्योगिकरण केलं, पण औद्योगिकरण करूनही आम्ही आमचं जे नैसर्गिक वैविध्य आहे ते वाढवलेलं आहे, ते कुठेही कमी केलेलं नाही। तर त्याचाही एक प्लॅन आपण हा तयार करावा आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्टचे काही फंड्स आपल्याकडे आहेत, काही खनिज निधीचे आहेत, काही CSRचे आहेत, या माध्यमातून आपल्याला ते करता येईल। मी विशेषतः आता आपल्याला कल्पना आहे की राजामुंडरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी सॅपलिंग नर्सरी आहे, तर त्यांनाच आता मी गडचिरोलीमध्ये निमंत्रित केलं आहे। त्या गडचिरोलीमध्ये येऊन त्या ठिकाणी देखील त्याची स्थापना करतायत
तशाच प्रकारे आपल्या इकडे, कारण शेवटी जर इतक्या मोठ्या प्रमाणात ही करायची असेल तर नुसते आपल्या वनविभागाच्या भरोश्यावर करता येणार नाही, तर मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट नर्सरीज देखील आपल्याला या सुरू कराव्या लागतील. त्याची एक योजना आपण लवकरच आणतो आहोत. तर मला असं वाटतं की आता मागच्या काळामध्ये फॉरेस्ट ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये 2020 साली महाराष्ट्र हा एकमेव राज्य असं होतं की जिथे आपण फॉरेस्ट कव्हर वाढवलं. तर मला असं वाटतं की आता आपल्याला एक नवीन टार्गेट पुढच्या 3-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. आणि विशेषतः म्हणजे आपला भाग तर आपण 33% वर आहोत, पण एकूणच महाराष्ट्र 33% वर नेण्याकरता आता आपल्याला त्याच्याकडे थोडं आपलं लक्ष द्यायचं आहे. आणि हे सगळं करत असताना अर्थातच आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा कौशल्य आणि रोजगार या 3-4 गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे. येत्या काळामध्ये ज्या काही अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे तयार होतील त्या 100% स्थानिकांनाच मिळतील अशा प्रकारची व्यवस्था जर आपण उभी केली तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना चांगलं समर्थन मिळेल आणि एक अतिशय समृद्ध अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपण उभी करू शकू. त्या दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष घालावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सन्माननीय आपले पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, सन्माननीय आमदार महोदय असतील आणि जिल्हा प्रशासन असेल, सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. नवरात्रीच्या देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.